Done? Done with your present marking? So let's start your lesson number 13. We have started in the previous lecture. In that we have studied what is chemical change, what are the observations of chemical change, then chemical change and word equation, and some natural chemical changes like respiration and photosynthesis we have learned about, right? So today we are going to start with the man-made chemical changes. Yes, am I right? We have reached till here, right? Yes. Okay. So we'll be starting with the man-made chemical changes म्हणजे मानव निर्मित रासायनिक बदल. See, we bring about many chemical changes for our use in everyday life. Let us see some of them. The chemical change that we saw in the first activity is used in the cold drink called soda lemon. It means that it is a useful man-made chemical change. बघा, आपण आपल्या रोजच्या जीवनात आपल्या फायद्यासाठी आपला उपयोग व्हावा म्हणून काही केमिकल चेंजेस काही रासायनिक बदल घडवून आणत असतो. त्यातीलच काही आता आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये जे फर्स्ट दाखवलेलं आहे पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जो बदल आहे तो आहे सोडा लेमन. ओके, या कोल्ड ड्रिंक मध्ये केला जातो. पहा यामध्ये काय केमिकल चेंज झालेला आहे. कंबशन ऑफ फ्युएल्स. Wood, coal, petrol or cooking gas are burned for getting energy. The common substance that burns in all this fuel is carbon. During the combustion process, carbon combined with oxygen in air and the product carbon dioxide is formed. A common equation can be written for all these combustion processes as follows. Word equation: carbon plus oxygen gives carbon dioxide. बघा, फ्युएल कंबशन. कंबशन ऑफ फ्युएल म्हणजे इंधनाचं ज्वलन. आपण एनर्जी मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा आपला जो एलपीजी सिलेंडर आहे, आपला कुकिंग गॅस आहे, तो आपण जाळत असतो, राईट. मग या सर्व फ्युएल्स मध्ये जळणारा एक कॉमन पदार्थ आहे, तो म्हणजे आहे कार्बन. ओके, द कार्बन बर्न्स. ओके, सो या जी ज्वलन प्रक्रिया होते, कंबशनची जी प्रक्रिया होते, त्यावेळी काय होतं, कार्बन हे हवेतील ऑक्सिजन सोबत जाऊन मिळतं आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड हा प्रोडक्ट तयार होतो. येस, त्यामुळे याचं वर्ड इक्वेशन आपण देऊ शकतो. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. केमिकल इक्वेशन कसं लिहायचं आहे आपण? C+O2. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. C+O2 गिव्स CO2. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. इंधनाचं ज्वलन ही क्रिया काय आहे? हा बदल जलद आहे आणि इरिव्हर्सिबल, परत रिव्हर्स होऊ शकत नाही. कार्बन डायऑक्साइड पासून कार्बन आणि ऑक्सिजन मिळवता येईल, परत आपण उलट तिला करू शकत नाही. अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. ओके, अंडरस्टूड अबाउट कंबशन ऑफ फ्युएल्स? टेल मी, हॅव यू अंडरस्टूड कंबशन ऑफ फ्युएल्स? वेगवेगळे इंधन आपण जेव्हा जाळतो तेव्हा काय होतं, कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन त्यातून निघतो आणि हा कार्बन हवेतील ऑक्सिजन सोबत मिळून कार्बन डायऑक्साइड तयार करतो. ओके, नेक्स्ट इज क्लीनिंग शहाबाद टाइल विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड ने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. द केमिकल कंपोजिशन ऑफ शहाबाद टाइल इज मेनली कॅल्शियम कार्बोनेट. बघा, शहाबादी फरशीचं रासायनिक संघटन म्हणजे मुख्यतः काय असतं, त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं. During its cleaning with hydrochloric acid, the upper layer of the tile reacts with hydrochloric acid and three products are formed. जेव्हा आपण या हायड्रोक्लोरिक ऍसिडने ही फरशी साफ करत असतो, तेव्हा फरशीच्या वरच्या थराची रिएक्शन कोणासोबत होते? हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होते आणि तीन प्रोडक्ट तयार होतात. वन ऑफ देम इज कॅल्शियम क्लोराइड. त्यापैकी एक आहे कॅल्शियम क्लोराइड, विच बिंग सोल्युबल इन वॉटर, जे पाण्यात विरघळतं. गेट्स वॉश्ड अवे विथ वॉटर, ते पाण्यात विरघळतं म्हणून ते पाण्यासोबत निघून जातं. द सेकंड प्रोडक्ट इज कार्बन डायऑक्साइड. इट्स बबल्स मिक्स अप इन द एअर. दुसरा प्रोडक्ट काय तयार होतं? कार्बन डायऑक्साइड, आणि त्याचे बुडबुडेही हवेत मिसळून जातात. द थर्ड प्रोडक्ट वॉटर मिक्सेस विथ वॉटर. थर्ड प्रोडक्ट काय तयार होतं? पाणी, आणि ते पाण्यासोबत मिळून जातं.
द फॉलोइंग इक्वेशन कॅन बी रिटन फॉर द केमिकल चेंज. मग ह्या केमिकल चेंज साठी आपण काय इक्वेशन लिहू शकतो? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड gives calcium chloride plus carbon dioxide plus water. ओके, कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन झाल्यामुळे काय मिळालं? कॅल्शियम क्लोराइड, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. सो कॅन यू राईट अ केमिकल इक्वेशन फॉर दिस? अनबॅलन्स. फक्त केमिकल फॉर्म्युला टाकायचे आहेत तुम्हाला, बॅलन्स करायचे नाही इक्वेशन. येस, कॅन यू राईट? येस, लिहू शकाल का केमिकल इक्वेशन? आता कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला लिहायचा, त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl गिविंग कॅल्शियम क्लोराइड, येस, CaCl2 CO2 प्लस H2O. लिहू शकाल का? टेल मी. कॅल्शियम कार्बोनेट काय असतं? CaCO3, बरोबर? सी. व्हॉट इज कॅल्शियम कार्बोनेट? कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे? CaCO3. आपल्याला काय सांगितलंय? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HCl. गिव्स, आपल्याला बॅलन्स करायची नाही रिएक्शन, काही नंबर टाकायची गरज नाही, अनबॅलन्सच रिएक्शन लिहायची आहे. काय मिळणार आपल्याला? कॅल्शियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड CaCl2 आणि कार्बन डायऑक्साइड CO2 आणि वॉटर H2O. ही आहे केमिकल इक्वेशन. शहाबादी फरशीला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडने धुतलं तर जे प्रोडक्ट्स तयार होतील त्याची ही केमिकल इक्वेशन आहे. येस, अंडरस्टूड? अंडरस्टूड? लिहून घ्या. स्टार्ट रायटिंग. Calcium carbonate plus hydrochloric acid gives calcium chloride plus carbon dioxide plus water. Yes, done? Done? Yes, everyone has done? Yes, okay. Now, third आहे softening of hard water. दुष्फेन पाणी सुफेन बनवणे. ओके, सम वेल्स और ट्यूब वेल्स हॅव हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे पाण्यात त्याचा फेस तयार होत नाही. येस, या पाण्यात साबणाचा फेस होत नाही. काही विहिरींचं पाणी अशा प्रकारे असतं. काही विहिरी आणि ट्यूबवेल्स म्हणजे कूपनलिका यांचं पाणी काय असतं? दुष्फेन असतं, हार्ड असतं. इट इज ब्रॅकिश टू टेस्ट अँड डज नॉट फॉर्म लॅदर विथ सोप. हे पाणी चवीला मचूळ लागतं आणि त्यात साबणाचा फेस तयार होत नाही. दिस इज बिकॉज ऑफ हार्ड वॉटर कंटेन्स द क्लोराइड अँड सल्फेट सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन डिझॉल्व्ड टेस्ट. असं का होतं? कारण या हार्ड वॉटरमध्ये, दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराइड आणि सल्फेट यांचे सॉल्ट्स म्हणजे यांचे क्षार विरघळलेले असतात, त्यामुळे त्याची चव अशी होते आणि त्याचा लॅदर फॉर्म होत नाही, फेस होत नाही. टू सॉफ्टन दी हार्ड वॉटर अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा इज ॲडेड टू इट. मग आपल्याला या दुष्फेन पाण्याला सुफेन करायचं असेल तर त्यामध्ये धुण्याच्या सोड्याचं सोल्युशन टाकलं जातं. This results in a chemical reaction to form a precipitate of insoluble carbonate salts of calcium and magnesium. यामुळे काय होतं? केमिकल रिएक्शन होते आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे न विरघळणारे असे कार्बोनेट सॉल्टचे प्रेसिपिटेट एक अवक्षेप तयार होतो आणि तो बाहेर पडतो. As the dissolved salts of calcium and magnesium go out in the form of precipitate of the carbonate salt, the water is softened. मग पाण्यातील विरघळलेला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे सॉल्ट आहेत ते कार्बोनेटच्या सॉल्टच्या प्रेसिपिटेटच्या स्वरूपात बाहेर पडतात, त्यामुळे पाणी सॉफ्टन होतं, सुफेन होतं. द फॉलोइंग इक्वेशन कॅन बी रिटन फॉर दिस केमिकल चेंज. मग या केमिकल चेंज साठी आपण इक्वेशन लिहू शकतो. कॅल्शियम क्लोराइड प्लस सोडियम कार्बोनेट gives calcium carbonate plus sodium chloride. Okay, CaCl2 plus Na2NO3 gives CaCO3 plus NaCl.
बघा प्रत्येक वेळी ते अनबॅलन्स्ड का दिला आहे, अनबॅलन्स्ड म्हणजे किती त्याचे किती मॉलिक्युल्स वापरलेले आहेत हे मेन्शन केलेलं नाही, म्हणून तिथे अनबॅलन्स्ड असं लिहिलेलं आहे. पुढे तुम्ही रिएक्शन बॅलन्स कशी करायची ते शिकणार आहात. समजलंय का? सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर, सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर, दुश्मन पाणी सुफेन कसे बनवायचं, व्हॉट इज द केमिकल चेंज इन दॅट टूक प्लेस. कॅल्शियम क्लोराइड ची सोडियम कार्बोनेट सोबत रिएक्शन होते आणि त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड बाहेर पडतात. ओके ना, we saw that composition of matter changes during a chemical change and a new substances having different properties are formed. आपण काय पाहिलं की जेव्हा केमिकल चेंज होतो, रासायनिक बदल होतो, तेव्हा सबस्टन्सचे जे मॅटर सबस्टन्सचं एखाद्या पदार्थाचं जे कंपोजिशन आहे तेच बदलून जातं, त्यामुळे त्याचे गुणधर्म सुद्धा बदलत असतात. When this happens, some chemical bonds in the reactant break and new substances called products are formed by formation of new chemical bond. आणि जेव्हा हे होतं तेव्हा जे अभिकारक आहेत, जे रिएक्टंट आहेत, त्याच्यात असणारे केमिकल बॉन्ड म्हणजे रासायनिक बंध तुटतात आणि नवीन प्रोडक्ट तयार होताना नवीन केमिकल बॉन्ड, नवीन रासायनिक बंध तयार होतात. We also have seen in the chapter composition of matter that the number of chemical bonds formed by one atom in is its valency. Now let us see what is a chemical bond. मग आता आपण कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे संघटन या चॅप्टर मध्ये पाहिलं आहे की एका अणूने तयार केलेल्या केमिकल बॉन्डची संख्या म्हणजे त्या अणूची व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा असते. येस वी हॅव लर्न अबाउट. आता हे केमिकल बॉन्ड म्हणजे काय ते आपण पाहूया. चला, केमिकल बॉन्ड. We have seen the relationship between electronic configuration and valency of an element in the chapter inside the atom. Yes, आपण अणुचे अंतरंग inside the atom या लेसन मध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन संरूपण आणि व्हॅलेन्सी यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते पाहिलंय. येस, noble gases do not form any chemical bond as their electron octet or duplet is complete, while the atoms with incomplete electron octet or duplet form chemical bond. जे नोबल गॅसेस आहेत, जे राजवायू आहेत, ते केमिकल बॉन्ड तयार करत नाही, कारण त्यांचा ऑक्टेट किंवा ड्युप्लेट, अष्टक किंवा द्विक हे पूर्ण झालेलं असतं. आपण पाहिलं ना शेवटची जी कक्षा आहे त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले असतील तर त्याचा ऑक्टेट पूर्ण आहे असं मानलं जातं. मग हे जे नोबल गॅसेस आहेत ते कोणत्याही प्रकारचा रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड फॉर्म करत नाही. तर जे अदर ॲटम्स आहेत ज्यांचा ऑक्टेट आणि ड्युप्लेट इनकम्प्लीट आहे ते केमिकल बॉन्ड फॉर्म करत असतात. Reason for this is that an atom uses its valence electrons during formation of a chemical bond. याचं कारण काय आहे? कारण जेव्हा ॲटम केमिकल बॉन्ड फॉर्म करत असतो, ते बनवत असतो, रासायनिक बंध बनवत असतो, तेव्हा तो स्वतःचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा वापर करत असतो. Moreover, on forming chemical bond equal to its valency, the atom attains the electronic configuration of complete octet or duplet. बघा, म्हणजेच काय, व्हॅलेन्सीच्या संख्या इतके केमिकल बॉन्ड तयार केल्यावर ॲटमला ॲटमच्या जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट होत राहतं. ओके, मग त्यासाठी आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड अशा प्रकारचे 2 केमिकल बॉन्ड ॲटम फॉर्म करत असतो. सो वी विल सी दॅट. त्या अगोदर केमिकल बॉन्ड समजलाय का तुम्हाला? सांगा मला. हॅव यू अंडरस्टूड केमिकल बॉन्ड? केमिकल बॉन्ड कोण फॉर्म करतं? द ॲटम्स हुज आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आर नॉट completed. Okay, I will repeat it again. See, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी यांची रिलेशनशिप शिकलो आहोत इनसाइड द ॲटम या लेसन मध्ये, राईट? सो द नोबल गॅसेस डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड, कारण त्यांचं जे आउटरमोस्ट शेल आहे त्याचा ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट झालेलं असतं. या नोबल गॅसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 8 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्यांचं ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट झालेलं असतं, म्हणून ते कोणत्याही प्रकारचा केमिकल बॉन्ड फॉर्म करत नाहीत
आणि ते कोणत्याही प्रकारच्या रिएक्शन मध्ये भाग सुद्धा घेत नाही. बट द अदर वन्स, जे दुसरे मॉलिक्युल्स आहेत विच आर नॉट द इनर गॅसेस, नोबल गॅसेस, जे दुसरे मॉलिक्युल आहेत त्यांचा ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट झालेलं नसतं, त्यामुळे ते काय करतात, एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेत असतात आणि त्यामुळे ते केमिकल बॉन्ड तयार करत असतात. येस, अंडरस्टूड नाव? येस मानसी, क्लियर? Okay. Now we'll see ionic bond. Let us first see how the compound sodium chloride is formed from the atoms of the constituent elements sodium and chlorine. For this purpose, let us see the electronic configuration of sodium and chlorine. बघा, आपण पहिल्यांदा सोडियम आणि क्लोरीन या एलिमेंटच्या ॲटम पासून सोडियम क्लोराइड हे कंपाऊंड कसं तयार झालं ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला सोडियम आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. सोडियमचा नंबर काय आहे, ॲटॉमिक नंबर 11. त्याचं कॉन्फिगरेशन कसं येणार, 2 8 आणि 1. क्लोरीन येणार 2 8 आणि 7. दोन्हीचं थर्ड जी तिसरी कक्षा आहे, जी थर्ड शेल आहे ती इनकम्प्लीट आहे, राईट? येस. काय आहे, आउटर मोस्ट शेल मध्ये सोडियमच्या 1 आहे आणि क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 आहे. मग ते कंप्लीट आहेत की इनकम्प्लीट आहेत सांगा मला. सोडियम हॅज 1 इन इट्स आउटर मोस्ट शेल, सगळ्यात शेवटच्या कक्षेत 1 आहे सोडियमच्या. येस, दे आर इनकम्प्लीट. Now we have seen the correlation that the valency of sodium is 1 as it has 1 electron in its valence shell, and the valency of chlorine is 1 as its valence shell is short of 1 electron to have a complete octet. बघा, सोडियमच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 1 आहे, आणि क्लोरीनच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ऑक्टेट पूर्ण करण्याला 1 कमी आहे, म्हणून क्लोरीनची व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. हे रिलेशन आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेसन मध्ये पाहिलेलं आहे. On loss of a valence electron from M shell, the penultimate shell L of the sodium atom becomes outermost shell. जर सोडियमच्या M या शेल मधून 1 इलेक्ट्रॉन गेला, येस, तर L ही काय होईल, त्याची आउटरमोस्ट शेल होईल, राईट? आणि त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन ऑलरेडी राहतील. बघा, 2 8 1 KLM, राईट? मग M मध्ये काय आहे, 1 आहे, राईट? हा 1 जर आपण गेला शेल मधून, तर शेवटची ती शेलच गेली, तर शेवटची शेल काय येणार, L येणार, आणि L मध्ये त्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होईल. इफेक्टिव्हली सोडियम अटेंड्स अन इलेक्ट्रॉन ऑक्टेट स्टेट, आणि आता सोडियमला त्याची इलेक्ट्रॉन ऑक्टेट स्टेट प्राप्त झाली आहे, राईट? However, the electron number becomes 10. पण याच्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या 10 झाली, बरोबर? कारण 1 इलेक्ट्रॉन गेला, ऑक्टेट जरी कंप्लीट झाला असला तरी 2 8 1 नाही राहिला, आता फक्त 2 8च राहिला, म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या 10 राहिली. Hence the positive charge +11 on the sodium nucleus is imbalanced, and Na plus cation carrying net positive charge +1 is formed. मग त्यामुळे काय झालं, सोडियमच्या न्यूक्लियस वरचा, सोडियमच्या केंद्रकावरचा +11 या पॉझिटिव्ह चार्ज, हा पॉझिटिव्ह चार्ज आता संतुलित होत नाही, तो अनबॅलन्स राहतो. +1 इतका पॉझिटिव्ह चार्ज असलेला Na प्लस हा पॉझिटिव्ह आयन आता इथे तयार होतो. On the other hand, valence shell of chlorine atom contains an electron less to the octet state. या उलट काय होतं, क्लोरीनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 8 होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, बरोबर? तुम्ही पाहू शकता इथे 2 8 7 आहे. 1 इलेक्ट्रॉन इज लेस ओव्हर हियर. येस.
Okay, where we were. Okay. On the other hand, valence shell of chlorine atom contains an electron less to the octet state or accepted an electron from outside. Octet of chlorine is completed. पण या क्लोरीनने जर बाहेरील कोणताही ऍटम करून एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. येस, कारण त्याच्या एम शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट. म्हणजे या क्लोरीनने जर दुसऱ्या कोणत्याही इलेमेंट कडून एक ऍटम एक्सेप्ट केला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होणार. येस, एम आय राईट? येस, यू ऑल आर गेटिंग? However, the charge balance is disturbed due to the addition of an electron to the neutral chlorine atom. This results in the formation of an anion Cl minus carrying a net negative charge -1. पण जसं सोडियमच्या बाबतीत झालं तसंच या क्लोरीनच्या बाबतीत सुद्धा होणार. त्याचं त्याचे जे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनबॅलन्स होणार, त्यामुळे क्लोरीनवर मायनस हा चार्ज येतो. ओके, बिकॉज इट इज एक्सेप्टिंग वन इलेक्ट्रॉन फ्रॉम दी अदर इलेमेंट. आणि क्लोरीन आपला सोडियम काय करतोय, एका इलेमेंटला स्वतःचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, त्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि सोडियमचे कॅटायन तयार होतात, तर क्लोरीनचे ऍनायन तयार होतात. बिकॉज इट इज ऍक्सेप्टिंग, तो ऍक्सेप्ट करत आहे कुणाकडून तरी इलेक्ट्रॉन, त्यामुळे काय झालं, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि त्याचे क्लोरीनचे ऍनायन तयार होतात, म्हणून आपण Cl मायनस लिहितो. अंडरस्टूड? अंडरस्टूड टिल हियर? ओके. When the element sodium and chlorine combine, an atom of sodium gives its valence electron to a chlorine atom, whereby the cations Na plus and anion Cl minus are formed. Due to the electrostatic force of attraction between opposite charges, the oppositely charged ions get attracted to each other and a chemical bond is formed between them. बघा, सोडियम आणि क्लोरीन हे एलिमेंट्स काय करतात, जेव्हा एकत्र येतात तेव्हा सोडियमचा ऍटम त्याच्या इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, क्लोरीनच्या ऍटमला देतो. त्यामुळे सोडियमचं Na प्लस हे कॅटायन आणि क्लोरीनचं Cl मायनस हे ऍनायन तयार होतात. येस, आपल्याला माहिती आहे की अपोजिट चार्जेस मध्ये अट्रॅक्शन होतं. ओके, त्यामध्ये काय असतं, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज असतो आणि त्यामुळे हे निगेटिव्ह चार्ज असलेले आयन एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. येस, गॉट? Yes, and how the ionic bond get formed between chlorine and sodium? Have you understood? Yes, okay. The chemical bond formed due to an electrostatic force of attraction between the oppositely charged cation and anion is called an ionic bond or electrovalent bond. The compound formed by means of one or more ionic bond is called ionic compound. मग आता वेगवेगळ्या ह्या पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन आहे, त्यामुळे एक अपोजिटली चार्ज आयन्स आहेत ते, त्यामुळे ते एकत्र आले आणि त्यांनी जो बॉन्ड तयार केला त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे आयोनिक बंध किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे विद्युत संयुज बंध असं म्हणतो. मग या पद्धतीने जेव्हा एक किंवा अधिक आयनिक बॉन्ड्समुळे कंपाऊंड तयार होतात तेव्हा त्या कंपाऊंडला आपण आयोनिक कंपाऊंड किंवा आयनिक संयुग असं म्हणतो. Formation of an ionic compound sodium chloride from the element sodium and chlorine
is shown with the help of a dramatic representation of electronic configuration in figure 13.3. बघा 13.3 मध्ये आपल्याला आयोनिक बॉन्ड कसा तयार होतोय ते दाखवलंय. हा आहे आपला सोडियम अँड दिस इज अवर क्लोरीन. ओके, हा सोडियम काय करतोय, या क्लोरीनला एक ॲटम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय. ओके, सो हियर an ionic bond is forming. One ionic bond is formed due to the electrical charge +1 or -1 on an ion. The valency of an ion is equal to the magnitude of positive or negative charge on it. An ion forms the same number of ionic bond as its valency. बघा, आयनवर असलेला +1 किंवा -1 या चार्जमुळेच एक आयोनिक बॉन्ड तयार होतो. आयनवर जितका पॉझिटिव्ह चार्ज किंवा जितका निगेटिव्ह चार्ज असतो तीच त्या आयनची व्हॅलेन्सी असते आणि व्हॅलेन्सी इतकेच आयोनिक बॉन्ड एखादा आयन तयार करू शकतो. ओके, अंडरस्टूड अबाउट आयोनिक बॉन्ड. One more example is given. Formation of ionic bond in MgCl2 molecule. मॅग्नेशियम क्लोराईडच्या मॉलिक्यूल मध्ये कशा प्रकारे आयनिक बॉन्ड फॉर्म होतो ते सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे. ओके, okay, now comes the covalent bond. Generally, a covalent bond is formed when atom of two elements having similar properties combine. Such atoms cannot exchange electron. Instead, these atoms share electrons with each other. The shared electrons become a common property of both the atoms and thereby the electron octet or duplet of both the atoms become complete. Let us first consider an example of hydrogen molecule. बघा, कोव्हॅलंट बॉन्ड ज्याला सहसंयुज बंध असं म्हटलं जातं, जेव्हा सेम प्रॉपर्टीज असलेले इलेमेंट त्याच्या जेव्हा दोन प्रॉपर्टी सेम सॉरी जेव्हा परफेक्ट सेम प्रॉपर्टी असलेल्या इलेमेंटच्या ॲटमचा एकत्र संयोग होतो. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा साधारणपणे हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असतो. अशा ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही. त्याऐवजी काय होतं, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. ओके, शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही ॲटमची सामायिक मालमत्ता आहेत, कारण ते शेअर केले त्यामुळे या ॲटमचं पण आहे त्या ॲटमचा पण आहे. त्यामुळे दोन्ही ॲटमचं जे ऑक्टेट आहे किंवा ड्युप्लेट आहे ते पूर्ण होत राहतं याच्यात. ओके, मग आता आपण पहिल्यांदा हायड्रोजनचं एक्झाम्पल घेऊया. We have seen in the chapter inside an atom that hydrogen atom contains one electron. Its duplet is short of one electron and therefore the valency of hydrogen is 1. Yes, आपण लेसन मध्ये पाहिलं आहे की हायड्रोजनच्या ॲटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्याचं ड्युप्लेट कंप्लीट होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी ही 1 आहे. येस, now the two atoms of hydrogen are identical and have similar tendency and therefore they share their electron with each other. As a result, the electron duplet of both the hydrogen atom is complete and a chemical bond is formed between them. आपण जर असे दोन हायड्रोजनचे ॲटम घेतले तर दोन्हीकडे एक एक इलेक्ट्रॉन आहे, बरोबर, आणि ते काय करतात, त्यांच्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, त्यामुळे ते काय करतात, एकमेकांबरोबर आपला इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि यामुळे दोन्ही हायड्रोजनच्या ॲटमचं जे इलेक्ट्रॉनिक ड्युप्लेट आहे की दोन इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत बाहेरच्या कक्षेमध्ये, ते पूर्ण होतं आणि त्याच्यामध्ये एक केमिकल बॉन्ड तयार होतो. The chemical bond formed by sharing of valence electron of two atoms with each other is called a covalent bond. म्हणजे दोन ॲटम्सनी एकमेकांबरोबर आपली
आपले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते शेअर केल्यावर जो केमिकल बॉन्ड तयार होतो त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड किंवा सहसंयुज बंध असं म्हणतो. वन कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जेव्हा दोन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेअर केले जातात तेव्हा एक कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. The figure 13.5 shows formation of hydrogen molecule from two hydrogen atoms using diagrammatic representation of electronic configuration. A covalent bond between two atoms is also represented by dash joining their symbol. बघा, दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत, दोन्हीच्या आउटरमोस्ट शेल मध्ये वन वन इलेक्ट्रॉन आहेत. त्यांनी काय केलं, आपले इलेक्ट्रॉन शेअर केले, त्यामुळे दोन्ही ॲटमचं ड्युप्लेट आहे ते कंप्लीट झालं आणि त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला. ओके, अंडरस्टूड. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होतं, फक्त शेअरिंग होते, डोनेशन किंवा ऍक्सेप्ट होत नाही. आयनिक बॉन्ड मध्ये काय होत होतं, एक ॲटम दुसऱ्या ॲटमला स्वतःचा इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा दुसरा ॲटम पहिल्या ॲटम कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, तो आहे आयनिक बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये तसं काही होत नाही, तिथे फक्त शेअरिंग होतं. ओके, now let us see how an H2O molecule of a covalent compound is formed from hydrogen and oxygen atom. There are 6 electron in the valence shell of an oxygen atom. बघा इथे ऑक्सिजन मी वाचते, तुम्ही फिगर बघा. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. It means that the electron octet in oxygen is short of 2 electron and the valency of oxygen is 2. म्हणून 6 इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागणार आहेत, म्हणून ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. ओके, आता H2O मॉलिक्यूल कडे चला. In the H2O molecule, the oxygen atom completes its octet by forming 2 covalent bond. पण जेव्हा H2O मॉलिक्यूल मध्ये हा ऑक्सिजन गेलाय तेव्हा त्याने स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करून घेतलंय. कशामुळे, कारण त्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेत. बिकॉज ऑफ दी टू हायड्रोजन ॲटम, दोन हायड्रोजन ॲटम मुळे काय झालंय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेत, त्यामुळे या ऑक्सिजनचा ऑक्टेट कंप्लीट झाला आहे. While this happens, the duplet of the two hydrogen atom also are completed. आणि या ऑक्सिजन सोबतच, ऑक्सिजनच्या ऑक्टेट सोबतच हायड्रोजनचा ड्युप्लेट सुद्धा कंप्लीट झाला आहे. येस, यू कॅन सी ओव्हर हिअर, हायड्रोजनच्या सुद्धा शेवटच्या कक्षेमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन आलेत आणि ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन आलेत. त्यामुळे दोघांनी आपला ऑक्टेट आणि ड्युप्लेट कंप्लीट करून घेतला आहे. ओके, 13.6 समजलंय. Yes, covalent bond, have you understood it clearly? Yes, tell me. Okay. Okay, now okay, here we have completed our lesson. Have you understood it clearly? Shall we take the question answers then? Okay, go through the lesson in 5 to 6 minutes. Chala, go through the lesson fast and then I will ask you some questions. Just check your these fill in the blanks. Fill in the blanks, find out करा आणि मला सांगा. Then I will ask you the question. After you completing finding out those your fill in the blanks, you can tell me.
Chala, make it fast. Okay, Mansi has done. What about the others? Give your confirmations so that I should start. So I'm done. Okay, chala. Okay. And dash dash. For this, you can write it in a chat box. Okay. And dash dash is drawn in between the reactant and product while writing an equation for a chemical reaction. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये टिंबटिंब काढतात. Arrow, band. Okay. Next. Rusting of iron is a dash dash chemical change. लोखंडाचे गंजणे हा टिंबटिंब होणारा बदल आहे. Slow. Okay. The spoiling of food is a chemical change which is recognized from the generation of certain dash dash due to it. Smell. A colorless solution of calcium hydroxide in a test tube turns dash dash on blowing in it through a blow tube for some time. लिंबू रसात no fourth one right. ओके. परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण टिंबटिंब होते. मिल्की. Okay. A colorless solution of sorry, a white particle of baking soda disappear when put in lemon juice. This means that it is a dash dash change. Chemical. रासायनिक बदल. Oxygen is dash dash in respiration. श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक टिंबटिंब आहे. Reactant. Sodium chloride is a dash dash compound while hydrogen chloride is a dash dash compound. Ionic and covalent. Okay, good. Electron electron dash dash is complete in each hydrogen in an hydrogen molecule. Duplet. Chlorine Cl2 molecule is formed by dash dash of electron between two chlorine atoms. Sharing. Okay, good. Explain by writing a word equation. You have to tell me the word equation regarded to this and then explanation. Okay, respiration is a chemical change. Respiration is a chemical change. What is the word equation? Yes, Chinmay. Yes, Miss. Replication is a biological process. In this process, air is uh, oxygen present in this nillet air return with with glucose present in the cell of the body forming carbon inducted and water. Moreover, we botin glucose and oxygen from carbon
dioxide and water, hence reaction is a chemical change. Okay. Okay. Soham has written the equation. Glucose plus oxygen in presence of respiration giving carbon dioxide and water. Who will explain this again? Yes. Yes, Nidhi. Yes, ma'am. Respiration is a biological process. In this process, air is inhaled. Oxygen present in this inhaled air react with glucose present in the cell of the body, forming carbon dioxide and water. Moreover, we cannot obtain glucose and oxygen from the carbon dioxide and water. Hence, respiration is a chemical change. Okay. Next is hard water gets softened on mixing with a solution of washing soda. धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पैन पाणी सुफेन होते. येस मानसी. Hard water does not form lather with soap and it's brackish to taste. This is because hard water contains the chloride and sulfate salt of calcium and magnesium in dissolved state. When a solution of washing soda is added to hard water, it forms a precipitate of calcium carbonate and magnesium carbonate, which is removed by filtration. Thus, water is soft. The word equation is calcium chloride plus sodium carbonate is washing soda plus plus not arrow calcium carbonate plus sodium chloride. Good. Next is limestone powder disappears on adding to dilute hydrochloric acid. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी पूर्ण दिसेनासे होते. येस आयुष. येस. दुफेन पाणी चवीला मुलच सॉरी टीचर थर्ड वन थर्ड. Yes, third one who will say? Yes, Nidhi. Yes, ma'am. In the reaction of Deal, HCl and limestone powder CaCO3, limestone disappears slowly and carbon dioxide CO2 liberates slowly. What equation? Calcium carbonate uh, like limestone plus dilute hydrochloride acid. Arrow calcium chloride plus water plus carbon dioxide. Good. Bubbles are seen on adding lemon juice to baking soda. खाण्याच्या सोड्यात लिंबू रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. येस मानसी. When baking soda is added to lemon juice, a chemical change takes place in citric acid present in the lemon juice and carbon dioxide is formed. Word equation: citric acid, citric acid plus sodium bicarbonate, arrow carbon dioxide plus sodium citrate as salt. Yes. Okay, next are the match the following. Will you do that? Match the following, and next is the electronic configuration you have to write. Yes? Will you do that? Have you understood the all the part related we have learned today related to our lesson? Yes, everything. The question answers are also clear. Yes? Okay. Anyone, any doubt? सगळ्यांनी हे सगळं करताना आता जे आपण शिकतोय त्याकडे खूप नीट लक्ष द्या बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू युअर 11th and 12th science. Yes. Okay, so you can leave now. Bye bye. We are going to stop over here. Bye.